मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, पराभव होऊनही ममता बॅनर्जी अडून का बसल्या आहेत? हा ममता बॅनर्जी यांचा राग आहे की त्यांची कोणती खेळी आहे? Earlier, I was in the chair, so I have digested all the atrocities of BJP. But now I am free bird, so I can go anywhere, I can fight anywhere. So I'll be on the street. असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहे. चर्चा आहे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाची. या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्ष आता संपलाय, त्यांनी घरी आराम करावा असा सल्ला भाजपच्या पश्चिम बंगालमधल्या नेत्यांनी दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचा अर्थ काय? ममता बॅनर्जींचं राजकारण खरंच संपलंय का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, मी सचिन जोशी, आपण पाहताय लोकमत.com. भाजपने दावा केल्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये करून दाखवलंय. 200 पेक्षा जास्त जागा जिंकत भाजपने ममता बॅनर्जींना सत्तेबाहेर केलंय. ममता यांच्या तृणमूल काँग्रेसला अर्थात टीएमसीला 80 जागांवरच समाधान मानावं लागलंय. तरीही ममता बॅनर्जी पराभव का मान्य करत नाहीयेत? आपलं राजकीय अस्तित्व संपेल या भीतीने त्यांचं आकांड तांडव सुरू आहे का, अशी चर्चा आहे. पण त्यांच्या या भूमिकेचा अर्थ नेमका काय? ते संजय राऊत यांना काय वाटतंय? इंडिया आघाडीच्या दृष्टीने काय आहे ते आधी समजून घेऊया. राऊत यांनी काय म्हटले ते पाहूया आणि त्यानंतर ममता बॅनर्जींच्या राजकारणातली आव्हानं कोणती असतील ते पण आपण पाहणार आहोत. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे. हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं. ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाचा हा भाग आहे असं राऊत म्हणतायत. याचा अर्थ ममता बॅनर्जी आता भाजप विरोधात पश्चिम बंगालपासून दिल्लीपर्यंत काय काय पावलं उचलतात ते पाहावं लागेल. पण एक प्रश्न मात्र उरतो, तो म्हणजे त्यांचा पक्ष संपेल का? ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला या निवडणुकीत 80 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपला 207 जागा मिळाल्या आहेत. टीएमसीला एकूण मतांच्या 40.80% मतं मिळाली आहेत, तर भाजपला 45.84% मतं मिळाली आहेत. 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 215 जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी होती 48.59. म्हणजे यावेळी ममता बॅनर्जी यांची 8 ते 8.5% मतं कमी झाली आहेत. तर भाजपने तेव्हा 77 जागा जिंकल्या होत्या आणि त्यांना मतं मिळाली होती 38.1%. तर यंदा भाजपची मतांची टक्केवारी पोहोचली आहे 45.84%. याचा अर्थ भाजपची टक्केवारी जवळपास 7 ते 8% वाढली आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. मतांची टक्केवारी होती 39.8. तर टीएमसीला 29 जागा मिळाल्या आणि 46.16% मतं मिळाली. म्हणजे 2 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तृणमूलची मतं केवळ 2% घटली होती. पण गेल्या 2 वर्षात असं काय घडलं ज्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या मतांची टक्केवारी 8% घटली आहे? विरोधकांच्या मते भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी यामुळे तिथली जनता नाराज होती. तर ममता बॅनर्जी यांच्या मते SIR मधूनच त्यांची मतं कापली गेली. कारण कुणी काहीही देत असो, ममता बॅनर्जींनी सत्ता गमावली हे एक सत्य आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही अशी घोषणा करून शेरनी अभी जिंदा है असा इशारा ममता बॅनर्जी देत आहेत. पण ममता बॅनर्जींपुढे आव्हान काय? तर सत्तेशिवाय पक्ष संघटन बळकट करणं हे सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्यापुढे असेल. भाजप हा पक्ष कायम आता इलेक्शन मोडमध्ये असतो. ममता बॅनर्जींना आता तयारी करायची ती 2029च्या लोकसभा निवडणुकांची. त्यामुळे त्यांना आतापासूनच पक्ष कार्यकर्त्यांना उभारी मिळेल अशी पावलं उचलावी लागणार आहेत. त्या पावलांची सुरुवात आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यांना एकूण 40% सध्याच्या निवडणुकीत मिळाली, याचा अर्थ अजूनही बऱ्यापैकी जनता त्यांच्या सोबत आहे. आता ममता दिदी यांच्यासाठी काही रणनीती त्या आखतात का, इंडिया आघाडी मजबूत करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच ममता बॅनर्जींचं राजकारण पाहता, त्यांचा स्वभाव पाहता, पुढच्या 2 वर्षात त्या काय खेळी खेळतात, भाजपला कशा पद्धतीने नडतात आणि त्यातून पुन्हा आपली वोट बँक मिळवतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला ममता बॅनर्जींच्या या राजकीय वाटचालीबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.